ऑफ लाईट रिफ्लेक्शन याचा अर्थ काय झाला बाउन्स बॅक बरोबर करे परावर्तन मराठीमध्ये म्हणतो याच्या एखाद्या वस्तूवरती जाणे कोलाइड होणे आपटणे आणि परत माघारी फिरणे मग यासाठी परफेक्ट एक्झाम्पल आपण बॅट आणि बॉलचं घेऊया मी बॅट्समॅन तुम्ही बॉलर तुम्ही बॉल टाकला मी फक्त बॅट समोर जरी केली तर तो बॉल येईल त्या बॅटवर आणि परत मागे येईल बरोबर आहे मग आपण आता रिफ्लेक्शन समजून घेऊया तर त्यासाठी आपण एक काम करूया एक ग्लास मटेरियल किंवा एक आरसा घेऊया तुम्ही कशावर केलं तरी चालतं तसं काय नाही रिफ्लेक्टिव्ह सरफेस म्हटलं विषय मिटला मग टाईल असेल वॉल असेल लांब कशाला सध्या घरात तुम्ही घरात बसलात आणि समजा आपला मोबाईल घेतला आणि समजा खिडकीतून त्याच्यावर प्रकाश पडतो आणि तो मोबाईल चमकतो ना दुसरीकडे रिफ्लेक्ट होतो ना बस झालं आजकाल खूपच म्हणजे असलं काही अवघड काहीच नसतं हे साधं सोपं एक जेवायचं ताट जरी घेतलं ना जेवायचं ताट आणि याच्याकडे केलं लाईट कडे केलं आणि ते आपल्याला सवय असते कोणाच्या तोंडावर चमकवायचे बरोबर आहे हा घड्याळ बरोबर आहे की नाही मग हे काम आपण करण्यात एक्सपर्ट आहोत आपल्याला माहित आहे तसे मग असंच तो रिफ्लेक्टिंग सरफेस घेतला कसला सरफेस घेतला रिफ्लेक्टिंग घेतला रिफ्लेक्टिंग आता मुद्दा असा आहे की रे ऑप्टिक्स आहे आणि या रे ऑप्टिक्स मध्ये सगळं सरळ सरळ होणार आहे यालाच जॉमेट्रिकल ऑप्टिक्स म्हटलं तरी चालेल म्हणजे आम्ही याच्या जास्तीत जास्त यूज कशाचा करतो जॉमेट्रीचा म्हणून इथं आम्ही या सरफेसला एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली काय केली हा ही परपेंडिक्युलर आहे काही लोक याला म्हणतील नॉर्मल काय म्हणतील मग आता आपल्याला रे तर कळतो मग इकडे सूर्य आहे असं दाखवलं आम्ही तर एक रे तिकडूनच येणार ना आणि तो पडतो म्हणून त्याला म्हटलं इन्सिडेंट रे कसला म्हटलं तो इन्सिडेंट रे मग आता तो या सरफेस वरती पडल्यानंतर मला सांगा रियालिटीमध्ये त्याला सरळ असं जायचं होतं ना रे मी जो बॉल मारला त्याला सरळ जायचं होतं पण मध्ये भिंत आडवी आली तर तो काय होईल आता बॉलरने माझ्याकडे बॉल टाकलाय मी सोडून दिला तर तो मागे जातो ना बरोबर आहे की नाही पण मी बॅट मध्ये आडवी लावली म्हणून तो काय झाला बाउन्स बॅक झाला रिफ्लेक्ट झाला मग इथं हे मीडियम आलं त्याच्यामुळं हा रिफ्लेक्ट झाला आणि समजा इकडे आला मग हा रिफ्लेक्टिव्ह रे आहे तर याला आर मला समजा मग रिफ्लेक्शन म्हणजे काय असतं तर साध्या सोप्या भाषेत तुम्हाला रिफ्लेक्शन समजायला पाहिजे पुन्हा त्याचे लॉस समजून घे तर बघा आता when a ray of light is incident जेव्हा एखादा लाईटचा रे काय होतो एखाद्या मटेरियल वरती पडतो इन्सिडेंट होतो when a ray of light is incident on ठीक आहे on a surface then that gets bounced back पण कुठे रे बाळांनो तर इन दी सेम मीडियम आता मला सांगा तो एअर मधून येत होता ह्याच्यावर पडला आणि परत कुठे गेला हा बाउन्स बॅक इन द सेम मीडियम that phenomenon याचा अर्थ कळतो ना गुणधर्म ना रे that phenomenon is known as रिफ्लेक्शन मग रिफ्लेक्शनचा अर्थ कळाला ना रे बाळांना तुम्हाला मग साध्या सोप्या भाषेत सांगितलं ना मी रिफ्लेक्शनचा अर्थ कळाला की लाईट एखाद्या मटेरियल वरती पडते आणि त्याला आरपार भेदून पुढे नाही जात तर रिटर्न माघारी फिरते याचं बेस्ट एक्झाम्पल बॅट बॉल म्हटलं आपण बरोबर आहे ना किंवा एक बॉल घेतला आणि वॉलवर किंवा फ्लोअरवर टाकला असंच ना मग बॉल आपण टाकला फ्लोअरवरती तो रिफ्लेक्ट होऊन परत आपल्याकडे आला मग तुम्हाला जर रिफ्लेक्शन समजलं असेल तर लॉ ऑफ रिफ्लेक्शन एक कॉन्सेप्ट आहे. आता लॉ तुम्हाला माहित आहे, एक तर ऑब्झर्वेशन करावं लागतं किंवा एक्सपेरिमेंट करावं लागतं. साधी सोपी गोष्ट आहे. इकडून जर लाईट इन्सिडेंट झाली आणि माझ्या हातात मिरर आहे, मी असं केलं, तुमच्या बरोबर तुमच्या चेहऱ्यावर मी फोकस करू शकतो ना. मग याचा अर्थ बाळांनो तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की ज्यावेळेस सायंटिस्ट आपले
खूप सारे एक्सपेरिमेंट म्हणा किंवा खूप सारे ऑब्झर्वेशन करतात, त्यावेळेस त्यांच्या एक लक्षात आलं की त्यांनी एक रिफ्लेक्टिव्ह सरफेस किंवा मिरर म्हणा तुम्ही थोड्या वेळासाठी मटेरियल घेतलं आणि एक इमॅजिनरी नॉर्मल तिथं ऍझ्युम केली आणि त्याच्यावरती समजा आपण काहीतरी अँगल नाही इमॅजिन करा की हा 30 डिग्री अँगल, मग 30 डिग्री अँगल त्याने बनवलाय कुणासोबत, नॉर्मल सोबत, आणि 30 डिग्री अँगल नॉर्मल सोबत बनवला आणि ज्या वेळेस त्याचं रिफ्लेक्शन झालं आणि रिफ्लेक्टेड रेने नॉर्मल सोबत बनवलेला पण अँगल किती सापडला, 30 डिग्री. लक्षात आलं का? आणि मग एकंदरीत हा जो कम्प्लीट सिनारिओ आहे तो त्यांनी मॅथमॅटिकल फॉर्मॅट मध्ये आपल्याला सांगितला आणि तोच पुढे लॉ ऑफ रिफ्लेक्शन म्हणून सगळ्यांना माहित झालं. मग लॉ ऑफ रिफ्लेक्शन थोडक्यात काय बोलेल, तर मला असं वाटतं लॉ ऑफ रिफ्लेक्शन इथं साध्या सोप्या भाषेत सांगेल, एकदम साध्या सोप्यात, आणि जास्त काय तिथं हे करायची गरज नाही. तुम्हाला जे दिसतंय ते मला सांगा. पहिली गोष्ट काय सांगेल तो, तर तो सांगेल इन्सिडंट रे, इन्सिडंट म्हणजे पडणार, आणि हा कुठला असेल, हा व्हेरी गुड बाळांनो, रिफ्लेक्टेड रेज आर अपोजिट टू दी नॉर्मल. बरोबर आहे का रे बाळांनो? नॉर्मलच्या अपोजिट साईडला ते दोन रे असतात, एक उजवीकडे तर दुसरा, एवढं सोपं आहे. कळलंय का तुम्हाला? दुसरा जो लॉ आहे साधा सोपा, तो काय होईल, अँगल ऑफ इन्सिडन्स. आता अँगल ऑफ इन्सिडन्सला मी काय म्हणणार आहे, अँगल आय, याला मी म्हणेल अँगल आय. आता तो डिफाईन वगैरे कसा, चार्जिंग म्हणून मी थोडस घाई घेतलं, दुसरं काही विषय नाही. अँगल ऑफ इन्सिडन्स आय इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स, सॉरी अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर आहे की नाही? मग त्यालाच थोडस सिस्टमॅटिकली म्हटलं जाईल. अँगल ऑफ इन्सिडन्स त्यालाच काय म्हटलं तुम्ही, आय इज ऑलवेज इक्वल्स टू दी अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर आहे का बाळांनो? आणि यालाच असं म्हणतील अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. समजलं का? एवढ्या साध्या सोप्या भाषेमध्ये हा लॉ पण सांगितला जातो. मग मला सांगा, रिफ्लेक्शन कळालंय तुम्हाला? रिफ्लेक्शन कसं होतं समजलंय तुम्हाला? मग रिफ्लेक्शन कॉन्सेप्ट कळाल्यानंतर त्याचा लॉ समजलाय का? मी आज थोडस घाई गेले याच्यासाठी, बाकी काय रिझन नाही, पण मला तरी पण प्रामाणिकपणे सांगा, खरंच तुम्हाला समजलंय का? नक्की